कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यश पासून. तर आता इथे यश कावेरीच्या रूमकडे जातो आणि आता तो आत बघतो. तर आता विद्या येते बाहेर तिच्या रूम मधून आणि आता कावेरी दिसते त्याला. तर आता यश तंद्री लावून बघत असतो कावेरीकडे आणि आता यश इशारा करतो. तर आता विद्या म्हणते, अहो वहिनी मी आलेच असं म्हणते आता विद्या वहिनी. आणि आता ती जाते तिथून आणि आता यश कावेरीला घेतो. आणि आता इथे यमुना कावेरीच्या रूम मध्ये असते बघा प्रेक्षक, आणि ती शोधत असते. आणि तेवढ्यातच आता यश आणि कावेरी आत येतात कावेरीच्या खोलीत. त्यांना माहितच नाही की तिथे यमुना आहे म्हणून. काय करताय तुम्ही असं म्हणते आता कावेरी. तर आता यश आलेला असतो तिथे आणि आता तो हात ठेवतो कावेरीच्या तोंडावर. असं करतो आता यश. आता सांगा असं म्हणतो आता यश, कसा दिसतोय मी. तर आता यमुना बघते यश आणि कावेरीला बघा प्रेक्षक, आणि आता तिला शॉक बसतो एकदम. खूप भारी सीन आहे खरंच हे प्रेक्षक हो. तर आता कावेरी म्हणते, छान दिसताय. फक्त छान असं म्हणतो आता यश, एवढंच. तर आता कावेरी म्हणते, बरं खूप छान दिसताय, आता जाऊ मी असं म्हणते आता कावेरी. नाही हे मनापासून नव्हतं असं म्हणतो आता यश. अहो मनापासूनच सांगते मी असं म्हणते आता कावेरी, खरंच हँडसम दिसताय तुम्ही, जाऊ मी आता असं म्हणते आता कावेरी. तर आता यश तिला आवडतो आणि जवळ घेतो आणि बघा प्रेक्षक यमुना हे सगळं बघतीये. इच्छा तर नाही आहे जाऊ द्यायची. अहो काय करताय, कोणीतरी बघेल असं म्हणते आता कावेरी. कशाला घाबरताय असं म्हणत होता यश. आता काही तासातच बायको होणार तुम्ही माझी असं म्हणत होता यश, ऑफिशियली. तर आता यमुना खूप खुश झालेली असते. प्लीज यश असं म्हणते आता कावेरी, उष्टी हळद लावायची विधी सगळ्यात आधी इथे होणार असं म्हणत होता यश, आपल्या दोघांमध्ये. तर आता इथे यश हळद लावतो कावेरीला आणि हे सगळं आता यमुना बघत असते. तर आता कावेरी म्हणते, यश काय करताय तुम्ही, गालाला हळद लावले तर सगळ्यांना कळेल ना असं म्हणते आता कावेरी, मला पहिलाच हळद लागले म्हणून. कोणी विचारलं तर काय सांगू मी असं म्हणते आता कावेरी, कशी लागली हळद. तर आता यश म्हणतो, बरोबर आहे तुमचं. तर आता यश कावेरीला अजून जवळ घेतो. ठीक आहे असं म्हणतो आता यश, गालाला नाही लावत. आणि आता तो तिची केस पाठीमागे करतो बघा प्रेक्षक हो. आणि आता यश तिच्या मानेला हळद लावतो आणि खूप रोमॅन्टिक सीन आहे खरंच. आणि आता यमुना हे सगळं लाईव्ह बघतेय बघा प्रेक्षक हो. म्हणजे असं वाटत असेल ना तिला आपल्या भावाला असं बघणं. तर आता कावेरी आणि यश एकमेकांकडे बघत असतात. आता ओके का असं म्हणतो आता यश. तर आता तिची केस समोर करतो तो परत आणि यमुना हे सगळं बघत असते. आता ओके आहे ना. आणि आता तो म्हणतो, तुमच्या हातावर मेहंदी माझ्याच नावाची आहे आणि सगळ्यात आधी हळद तुम्हाला मीच लावली असं म्हणत होता यश. कावेरी फक्त यशची आहे असं म्हणत होता यश, फक्त यशची. तर आता कावेरी जात असते. तर आता यश परत पकडतो तिला. तर आता कावेरीला असते आणि निघून जाते तिथून. तर आता इथे यश आपल्याच विचारात असतो आणि खूप खुश होतो आता तो. आणि आता यमुना इथेच असते बघा प्रेक्षक हो, फुल कोमामध्ये असते बघा प्रेक्षक हो आता कावेरीला बघून यश सोबत. आणि आता ती बघते ती पत्रिका, तर त्याच्यामध्ये यश आणि कावेरी असतं लिहिलेलं, शुभ विवाह कावेरी आणि यश असं वाचते आता ती. तर आता यमुना एकदम शॉक मध्ये असते, तिला काही समजतच नसतं बघा प्रेक्षक. आणि आता ती खूप खुश होते. आणि आता यमुना घेते ती ग्रीटिंग कार्ड, कारण आता कपाट उघडं असतं ना कावेरीचं. कावेरी अजून तुला आयडियाच नाहीये की आम्ही काय करू शकते याची असं म्हणते आता यमुना. ह्या कपाटात तू काय लपून ठेवलंस हे आज मी शोधून काढणारच असं म्हटलेली असते यमुना. आणि तिने ती चावी घेऊन डुप्लिकेट करून घेतलेली असते ती आणि ती घालून बरोबर तिने उघडलेली असते बघा प्रेक्षक हो ते कपाट. आणि तिला ते ग्रीटिंग कार्ड मिळालेलं असतं. ग्रीटिंग कार्ड नाही प्रेक्षक हो, ते इन्व्हिटेशन कार्ड असतं, लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड, पत्रिका ज्याला म्हणतात ते. आणि ते यशने बनवलेलं असतं क्यूटली. काय करताय तुम्ही असं म्हणून यश आणि कावेरी तेव्हाच आलेले असतात. तर तिथून पळून गेली असती यमुना त्या ग्रीटिंग कार्ड सोबत, म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड सोबत. पण तिला पुढे काय होणार आहे ते माहीतच नसतं. नाही तर ती कॅमेराच घेऊन आली असती बघा प्रेक्षक, मोबाईल, म्हणजे मोबाईलमध्ये डायरेक्ट व्हिडिओ चालला असता यश आणि कावेरीचा. उलट ते करायला हवं होतं, खूप भारी वाटलं असतं ते. म्हणजे तो व्हिडिओ प्ले जर झाला असता ना लग्ना दिवशी, म्हणजे ते खूप भारी वाटलं असतं. का वाटतंय तुम्हाला प्रेक्षक हो, नक्की कमेंट करून सांगा. तर आता कसं यमुना पाठीमागे लपलेली वगैरे असते ते आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय बघा प्रेक्षक हो. चला नवऱ्या मुली तयार झाल्या का हळद लावून घ्यायला असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता इथे अमृता आणि कावेरी बसलेले असतात. किती सुंदर दिसतायत ना दोघी असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता सुलक्षणा म्हणते, हो एकदम गोड दिसतायत. विद्या जा असं म्हणते आता सुलक्षणा, गोष्टी हळद घेऊन ये. हो मा असं म्हणते आता विद्या. तर आता माधवी सांगते कुठली कुठली यश आणि उदयची हळद आहे ते म्हणून. बरं म्हणून जाते आता विद्या आणायला हळद. आणि आता इथे अमृता बघत असते कावेरीकडे. संदीप अरे फोटो काढ दोघींचा असं म्हणते आता सुलक्षणा. क्लोज क्लोज वहिनी असं म्हणते आता पौर्णिमा. यशच्या नावाची हळद लावायची खूप घाई झाली होती ना तुला, आज बघ कशी मजा येणार आहे असं म्हणते आता अमृता. ही अमृता नक्कीच काहीतरी गडबड करणार आहे, पण काय असं म्हणते आता इथे कावेरी मनातल्या मनात. तर आता इथे विद्या गेलेली असते आणि हळद आणायला. नाही नाही नाही, काही झालं तरी कावेरी वहिनींना यश भाऊजींचीच होष्टी हळद लागणार असं म्हणते आता विद्या. आणि आता ती म्हणते, मग काय करू, आंब्याची टाळ ठेवली आहे ना
ती हळद उदयची आहे आणि ज्यावर नाहीत ना ती यशची असं म्हटलेली असते ना माधवी. तर आता विद्या ते आठवते आणि आता ती तशाप्रमाणे करते बघा प्रेक्षक हो. बरं असं म्हणते ती आणि आता एक्सचेंज करते आणि आता ती आंब्याची पानं दुसरीकडे ठेवते. विद्या असं म्हणते आता सुलक्षणा आले आले असं म्हणून आता विद्या जाते बघा प्रेक्षक आणि आता ती हळद घेऊन जाते दोघांची पण म्हणजे उदयची आणि यशची आणि आली आली असं म्हणते आता सुलक्षणा सांभाळू ना असं म्हणते आणि आता तिथे विद्या म्हणते यश भाऊजींची बरोबर ना हो हो असं म्हणते आता माधवी आणि ही उदय भाऊजींची असं म्हणते आता विद्या आणि आता खुश असतात खूप अमृता आणि माधवी कारण आता आग पडणार असते ना कावेरीला म्हणून. माधवी आपल्या मुलीला हळद लावण्याचा पहिला मान आईचा असतो असं म्हणते आता सुलक्षणा. जा औक्षण कर आणि हळद लाव तिला असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता माधवी जाते पहिला हळद लावायला अमृताला. तर आता माधवी म्हणते अमृता साधनाच्या वेळेस मला हळद लावायचा प्रसंगच नाही आला ग असं म्हणते आता माधवी. पण आता तुझ्या रूपाने माझी एक इच्छा पूर्ण झाली असं म्हणते आता माधवी. आणि आता इथे अमृता हसत असते तर सुलक्षणाचा चेहरा पडलेला असतो. आज आई असती तर तिनेही मला हळद लावली असती असं म्हणते आता कावेरी. आई बाबा असं म्हणते आता कावेरी बघताय ना मला आज तुमच्या लेकीची हळद आहे आशीर्वाद द्या मला असं म्हणते आता कावेरी. आणि आता तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तर आता विद्या बघते तिच्याकडे कारण आता कावेरी रडत असते ना म्हणून. तर आता इथे माधवी लावते अमृताला हळद. तर आता सुलक्षणा बघते कावेरीकडे किती रडत असते म्हणून. तर आता सुलक्षणाला वाईट वाटतं आणि आता इथे कावेरी अश्रूपासून घेत असते. तर आता विद्या म्हणते कावेरी वहिनी मी लावते हा हळद तुम्हाला असं म्हणते आता विद्या. थांब विद्या असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरीला हळद मी लावणार आहे असं म्हणते आता सुलक्षणा. कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा. जेव्हा या घराचा उंबरटा ओलांडून इथे येशील ना तेव्हा मी तुझी सासू होईल. आता तुझ्या समोर जी उभी आहे ती तुझी आई असेल असं समज असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा हळद लावत असते कावेरीला आणि आता इथे यश थांबून बघत असतो हे सगळं. आणि आता अमृताला माधवीला हे काय आवडत नसतं बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अमृताला खास पडत असते बघा प्रेक्षक हो कारण आता हळद एक्सचेंज झालेली असते ना. तर आता खास पडायला सुरुवात होते अमृताला आणि आता इथे यश बघत असतो कावेरीला लांबून आणि तो खुश होत असतो. तर आता इथे सुलक्षणा येते आणि हळद लावते आता कावेरीला. तर आता इथे कावेरी पाया पडते सुलक्षणाच्या आणि म्हणते सौभाग्यवती भव. तर आता इथे यश खूप खुश होतो आणि आता अमृताला खास पडत असते अंगभर बघा प्रेक्षक हो. यश खूप जास्तच आनंदात असतो आता हे सगळं बघून. तर आता इथे अमृताला सगळेजण हळद लावायला सुरुवात करतात आणि आता तिला खास पडतच असते आणि आता इथे कावेरीला पण हळद लावत असतात सगळेजण. तर आता इथे माधवी नाखुश असते. ती हळद कावेरीला लागली आहे पण तिला काहीच कसं काय होत नाही आहे असं म्हणते आता माधवी. हळद लावल्यावर प्रॉब्लेम तर कावेरीला व्हायला हवा होता. तिला तर काहीच होत नाही आहे असं म्हणते आता अमृता. पण मला काय त्रास होतोय असं म्हणते आता ती. मा असं म्हणून पळत पळत येते आता यमुना आणि रडायला लागते ती सुलक्षणाच्या पायावर पडून. मा मा म्हणून रडत असते आता ती. यमुना तू असं म्हणते आता सुलक्षणा. मी तुला म्हणालं होतं की नाही यायचं हळदीला म्हणून. तर आता रडायला लागते खूप आता यमुना. मी माफी मागते असं म्हणते आता यमुना. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पुन्हा अशी नाही वागणार असं म्हणते आता यमुना. मा प्लीज ऐकून घे असं म्हणते आता यमुना. या दोघांच्या लग्नापासून परक्यासारखं लांब राहतेय मी. मला खूप त्रास होतोय ग असं म्हणते आता ती. मी म्हणून स्वतः हळद लावून आली आहे असं म्हणते आता यमुना. मा प्लीज मला माफ करा ना असं म्हणते आता यमुना. आणि आता इथे अमृता खाजून घेत बसलेली असते बघा प्रेक्षक हो. मी कावेरीची सुद्धा माफी मागते प्लीज 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 असं म्हणते आता यमुना. मला या लग्नात राहू दे मला प्लीज नाम नको ठेवूस प्लीज मा असं म्हणते यमुना. कावेरी प्लीज असं म्हणते यमुनाने ॲक्टिंग करायला लागते ती. कावेरी मला माफ कर मी माफी मागते तुझी असं म्हणून ॲक्टिंग करायला लागते यमुना. मी वाईट वागले तुझ्याशी मी अशी चूक पुन्हा नाही करणार असं म्हणते आता यमुना. प्लीज प्लीज मला माफ कर ह्यात प्लीज मला ह्या लग्नात सामील होऊ दे प्लीज असं म्हणते आता यमुना. तर आता सुलक्षणा म्हणते यमुना. तर आता कावेरी म्हणते यमुना ताई घरातलं कुठलंही कार्य तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणते आता कावेरी. आणि आता कावेरी म्हणते मा यमुना ताईंना माफ करा ना प्लीज असं म्हणते आता कावेरी. ठीक आहे मग असं म्हणते आता सुलक्षणा मी माफ केलं तुला. तर आता यमुना खूप खुश होते आणि मा थँक्यू असं म्हणते आणि रडायला लागते ती. कावेरी थँक्यू असं म्हणते आता यमुना. थँक्यू मी पुन्हा अशी नाही वागणार. खरंच मा प्रॉमिस करते मी नाही वागणार पुन्हा असं असं म्हणते आता यमुना. मा मी सुद्धा हळद लावू का ग असं म्हणते आता यमुना. तर आता चिडून बघते सुलक्षणा. ठीक आहे असं म्हणते आता यमुना. असं म्हणते आता सुलक्षणा. लाव हळद. पौर्णिमा पण खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर ये असं म्हणते आणि आता इथे यमुना घेते आणि आता हळद लावायला लागते ती. तर पहिला हळद ती जाऊन कावेरीला लावते आणि आता यमुना खूप चिडलेली असते आतून. आणि आता इथे अमृताला मात्र आग पडत असते खास पडत असते. तर आता यमुना म्हणते शेवटी चान्स मिळालाच मला कावेरी असं म्हणते आता यमुना मनातल्या मनात. आता बघच तू माझ्या अपमानाचा कसा बदला घेते मी ते असं म्हणते आता यमुना. तर आता इथे यश येतो आणि त्याला आता एक कॉल येतो. हा जीजू बोला. यश आपलं काम झालंय
तो माणूस सापडलाय असं म्हणत होता मोहित. इन्स्पेक्टर. व्हॉट, खरंच असं म्हणत होता यश. हो हो असं म्हणत होता इन्स्पेक्टर. मी तुला लोकेशन शेअर करतो, लगेच निघ, आपण तिथेच त्याला पकडूया. ओके असं म्हणत होता इन्स्पेक्टर. ग्रेट असं म्हणत होता यश. लगेच पोचतो तिकडे असं म्हणत होता तो. चल बाय असं म्हणत होता इन्स्पेक्टर. तर आता यश खूप खुश झालेला असतो. तर आता इथे कवायरी तयार होत असते आणि दागिने सुद्धा मीच घालणार आहे तुला आज असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. आपली तयारी करायला लाव, बाहेरचं कोणीच नाही आहे असं वाटायला नको. तर आता बघा प्रेक्षक, सुलक्षणा कावेरीला तयार करत असते. बा असं म्हणते आता कावेरी. किती विचार करता हो तुम्ही माझा असं म्हणते आता कावेरी. हो असं म्हणते आता सुलक्षणा. कारण तू या घराचा, घरातल्या प्रत्येक माणसाचा किती विचार करतेस हे स्वतः मी माझ्या डोळ्याने बघितले असं म्हणते आता सुलक्षणा. म्हणून मी तुझा विचार करते असं म्हणते आता सुलक्षणा. आज लग्न आहे तेव्हा डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तर आता इथे सगळी तयारी झालेली असते लग्नाची बघा प्रेक्षक हो. तर आता यमुना येते. ब्रो झालं का सगळं डेकोरेशन असं म्हणते आता यमुना. सगळं जमून आलंय का बघा असं म्हणत होता संदीप. ॲक्च्युली मी फक्त सुपरवाईज केलंय असं म्हणत होतो, पण छान झालंय असं म्हणते आता यमुना. तर आता उदय तयार होऊन येतो. बरं ब्रो मी कशी दिसते असं म्हणते आता यमुना. तर आता संदीप म्हणतो छान दिसते हां ब्रो असं म्हणते आता यमुना. तर आता उदय येतो तेवढ्यातच. बरं झालं आलास, मला एक छोटीशी हेल्प करा ना, म्हणजे तुम्ही दोघांनी करा. मला ना इथे कुठेतरी एक प्रोजेक्टर सेटअप लावून द्या ना, म्हणजे सगळे जमले ना की तुम्हा दोन्ही जोडप्यांचे आपण छान डिस्प्ले करू असं म्हणते आता यमुना. छान आहे आयडिया असं म्हणत होता उदय, पण मग कुठे करायचं आहे सेटअप असं म्हणत होता तू. इथेच करूया ना, त्या टेबलवरती प्रोजेक्टर ठेवूया आणि मागे स्क्रीन लावूया असं म्हणतो होता संदीप. छान असं म्हणते आता यमुना. बरं मी प्रोजेक्टर घेऊन येतो असं म्हणत होता उदय. प्रोजेक्टर स्टोअरमध्ये ठेवलेलं आहे असं म्हणतो संदीप. तर पटापट करा असं म्हणते आता यमुना. आणि आता निघून जाते ती तेवढं सांगून बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे यमुना काहीतरी प्लॅन केलेली असते आणि आता तिच्या मनात असतं ते. तर आता ती काहीतरी ठेवलेली असते बघा प्रेक्षक हो तांदळांच्या खाली, आणि त्याच्यामध्ये काहीतरी असतं. त्याच्यामध्ये ते इन्व्हिटेशन कार्ड असतं आता मॅरेजचं, म्हणजे यश आणि कावेरीच्या लग्नाचं. यश आणि सौका कावेरी वगैरे. यश कावेरी, आजचा दिवस तुमच्या कायम लक्षात राहणार आहे. लाडका मुलगा यश आणि लाडकी सून कावेरी आज एका दिवसात माझ्या नजरेतून उतरतील असं म्हणते म्हणा. आजचा बघितले समजा तू बघितली त्यामध्ये काय आहे ते. ती अजून कशी आली नाही पैसे घेऊन असं म्हणतो होता फुलवाला. तर आता इथे अमृता आपल्या खोलीमध्ये असते आणि म्हणते मी एक काम करते, मी त्या फुलवाल्याला जाऊन पैसे देऊन येते असं म्हणते अमृता. तर तेवढ्यातच आता माधवी असते आणि दरवाजा उघडते. तर आता इथे कावेरी गेलेली असते त्या फुलवाल्याकडे, आणि आता तो तिला रिव्हॉल्वर दाखवतो आणि आता बंदूक मारतो. तर आता यश बघतो. तर आता यश बघतो कावेरीला गोळी लागलेली असते म्हणून. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.